नमस्कार, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक बातम्या। सत्यम शिवम सुंदरम शिक्षण संस्था कापूसतळी तालुका अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती या संस्थेवर एकाच कुटुंबाचे अधिपत्य प्रस्तावित झाले असून दर कुटुंबातील व्यक्ती हितासाठी व आर्थिक स्वार्थासाठी संस्थेच्या मालमत्तेचा व शासकीय अनुदानाचा गैरवापर करीत असल्याचा आरोप ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे। सोबतच मनीषा दादाराव चाफले यांना पदावर सामावून घ्यावे अशीही मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे। मी श्रीकृष्ण बापूराव ठाकरे, राहणार बडनेरा, जिल्हा अमरावती। ह्या माझ्यासोबत आहेत कुमारी मनीषा दादाराव चाफले आणि कापूसतळणीला जे स्वना शेंडे संजीवन विद्यालय आहे त्या विद्यालयामध्ये यांची नियुक्ती संस्थेच्या अध्यक्षांनी 24/11/2017च्या नियुक्ती आदेशानुसार 25/11/2017 पासून केली होती। सदर नियुक्ती वर्ग 9 ते 10 करता केलेली होती आणि या नियुक्तीस मान्यता मिळण्यासाठीचे प्रस्ताव क्रमांक 52 आणि प्रस्ताव क्रमांक 81 ह्या याच्यामध्ये एज्युकेशन ऑफिसमध्ये सादरपण झालेला होता। सदर प्रस्ताव प्रलंबित असतानाच तत्कालीन अध्यक्ष श्री प्रकाश उमक वारल्यानंतर त्यांच्या ज्या मिसेस आहेत सौ निर्मला उमक ह्या अध्यक्ष झाल्या आणि यांनी स्वतःची स्नुषा कुमारी निकिता तिखिले यांना नियुक्ती देण्यासाठी मनीषा चाफले आणि तिखिले यांच्याकरता बॅकडेटेड नियुक्तीचे बोगस बनावट दस्तावेज तयार केले आणि दोघींचीही नियुक्ती वर्ग 9 ते 10 साठी दिनांक 25/3/2017 पासून झाल्याचे दाखवले आणि सदर प्रस्तावसुद्धा शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये दाखल केला आणि त्याच्यामध्ये कुमारी मनीषा चाफले यांना हद्दपार करण्याच्या उद्देशानं वर्ग 9 ते 10चे जे नियुक्तीसंबंधीचे जे कागद त्यांचे बनवले होते हे कागदसुद्धा गाढ केले आणि मनीषा चाफले यांची नियुक्ती वर्ग 6 ते 8 करता केल्याचे दाखवण्यासाठी तसे बोगस दस्तावेज तयार केले आणि त्याच्यावर श्री प्रकाश उमक हे मयत असताना त्यांच्या पण खोट्या सह्या केल्या आणि मनीषा चाफले यांच्या पण खोट्या सह्या केल्या आणि सदर प्रस्ताव त्या एज्युकेशन ऑफिसमध्ये दाखल केला आणि त्यामध्ये संगनमत केलं। एज्युकेशन ऑफिसर त्यावेळेचे कुमारी निलिमा टाके आणि संस्थाध्यक्षा सौ निर्मला उमक यांनी संगनमत करून मान्यता आदेश क्रमांक 17/10/2020 मिळवला। त्यामध्ये कुमारी मनीषा चाफले यांची नियुक्ती वर्ग 6 ते 8 करिता असून त्या TET नाही या कारणास्तव त्यांची मान्यता नाकारण्यात येत आहे असे एज्युकेशन ऑफिसरने त्याच्यामध्ये लिहिले आणि निकिता तिखिले यांच्या बोगस नियुक्तीला मान्यता दिली। नंतर DYD म्हणजे डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन श्री पटवे यांनी सुद्धा बनावट शालार्थ ID तयार केला आणि निकिता तिखिले यांना वेतन प्रदान करण्याची कार्यवाही केली। त्यामुळे कुमारी मनीषा चाफले यांची नियुक्ती ही वैध आहे आणि त्यांच्या नियुक्तीचे बाबतचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात अद्यापही प्रलंबित आहे। तेव्हा कुमारी मनीषा चाफले यांना न्याय मिळण्यात यावा, त्यांच्या नियुक्तीस मान्यता मिळण्यात यावी आणि त्यांचे हक्काचे वेतन त्यांना प्रदान करण्यात यावे याबद्दल त्यांनी शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक अमरावती, पोलीस स्टेशन रहिमापूर आणि पोलीस स्टेशन गाडगेनगर येथे निवेदनं तक्रारी दाखल केल्या आहेत। त्यांना न्याय मिळण्यात यावा एवढीच माझी इच्छा आहे। कुमारी मनीषा दादाराव चाफले, माझी एकच इच्छा आहे की ठाकरे सरांनी जसं माझ्या नोकरीसाठी मला माझ्या हक्कासाठी जे मला माझ्या पदावर नेमून रुजू करून मला माझ्या नोकरीत माझ्या पदावर संस्थेने घ्यावं एवढीच माझी संस्थेच्या अध्यक्षाला, मुख्याध्यापकांना एवढीच माझी विनंती आहे। नवी अमरावती रेल्वे स्टेशन परिसरात वृद्धाचा दुर्दैवी अंत, रेल्वे रुळावर टेकाडे यांचा मृत्यू, कोल्हापुरी पोलिसांकडून पंचनामा सुरू। अमरावती नवी रेल्वे स्टेशनच्या शेवटच्या टोकाजवळ मंगळवारी दुपारी सुमारे 3 वाजताच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली। दिलीप एकनाथ टेकाडे वय वर्ष 65 या खत्री किराणा शॉपजवळ अंबा कॉलनी, अकोली रोड, अमरावती यांचा रेल्वे रुळावर मृत्यू झाला।
घटनेची माहिती मिळताच कोल्हापुरी पोलीस स्टेशनचे पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली असून पोलिसांचा घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच प्रशांत जाधव हे घटनास्थळी हजर झाले होते. सदर घटनेचा पुढील तपास कोल्हापुरी पोलीस करीत आहेत. तपोवनात शेण, पालापाचोळा व काडी कचऱ्यापासून यंत्राद्वारे पर्यावरणपूरक लाकूड निर्मिती, कुष्ठमुक्त बांधवांना रोजगाराचे बळ. अमरावती शहरातील तपोवन परिसरात शेण, पालापाचोळा तसेच काडी कचऱ्यापासून यंत्रांच्या सहाय्याने पर्यावरणपूरक लाकडाची निर्मिती केली जात असून या उपक्रमातून कुष्ठमुक्त बांधवांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले जात आहे. या कामातून संबंधित कुष्ठमुक्त बांधवांना दिवसाला 500 रुपये रोजगार मिळत आहे. स्वच्छता, सुंदरता आणि पुनर्वापर या तत्वावर कार्य करणाऱ्या विदर्भ महारोगी सेवा संस्थेमार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तपोवन येथे गोशाळा असून तेथे सुमारे 70 म्हशी, गायी आहेत. त्यांच्यापासून दररोज मोठ्या प्रमाणात शेण उपलब्ध होते. सुमारे 388 एकर विस्तीर्ण परिसरात पसरलेल्या या संस्थेच्या क्षेत्रात 1 लाखाहून अधिक विविध प्रजातीचे झाडे असून त्यातून मोठ्या प्रमाणात पालापाचोळा दररोज गोळा केला जातो. यामुळे परिसर स्वच्छ राहण्यास मदत होते. गोळा केलेला पालापाचोळा, लहान काड्या तसेच शेण एकत्र करून विशेष यंत्राद्वारे पर्यावरणपूरक लाकडाची निर्मिती केली जाते. या प्रक्रियेत कार्यरत असलेल्या कुष्ठमुक्त बांधवांना दिवसाला 500 रुपये रोजगार दिला जातो. शहरातील तपोवन परिसरात पद्मश्री दाजीसाहेब पटवर्धन यांनी उभारलेल्या विदर्भ महारोगी सेवा संस्थेमध्ये कुष्ठरोगाहून बरे झालेल्या कुष्ठमुक्त बांधवांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. यामध्ये कुष्ठरुग्णांवर निःशुल्क उपचार करणारे रुग्णालय, केनिंग, सागवाडी, लाकूड व स्टीलपासून फर्निचर निर्मिती, गोशाळा, शेती झाडांची मशागत, सतरंजी व चादरींची निर्मिती, प्रिंटेड प्रेस आदी उपक्रमांचा समावेश आहे. या सर्व उपक्रमांसाठी शासनाकडून कोणतीही निधी मिळत नसून संस्थेच्या स्वबळावर हे कार्य सुरू आहे. या संस्थेमार्फत 70 आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळा चालविली जात असून त्यांना निःशुल्क शिक्षण दिले जाते. या शाळेचा खर्च विदर्भ महारोगी सेवा संस्थेद्वारे केला जातो. शिक्षकांना जिल्हा परिषद मार्फत वेतन मिळते. रोजगार देणाऱ्या उपक्रमांचा एक भाग म्हणून सध्या शेणापासून उर्वरित पान 4 तयार करण्यात येत आहे. शहरातील हिंदू तसेच विलासनगर येथील स्मशानभूमीला मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात लागणारी लाकडांची आवश्यकता भासते. सध्या त्यांना गोऱ्या पुरविण्यात येतात. मात्र भविष्यात शेणापासून निर्मित लाकडाचे उत्पादन वाढवून ते लागणाऱ्या लाकडाच्या तुलनेत किंचित अधिक दराने दोन्ही स्मशानभूमींना पुरविण्यासाठी योजना आहेत. त्यामुळे झाडांची कत्तल काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती विदर्भ महारोगी सेवा संस्था तपोवनचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुभाष गवई यांनी दिली.